नाही यार, आर्या माझ्यासोबत आनंदी नाही राहू शकत. माझं तिच्यावर प्रेमच नाहीये तर मी कसं खुश ठेवणार आहे तिला? आई म्हणते की वेळ जाईल तसं सगळं नीट होईल. काही काळ गेला ना की तुझं तुला समजेल की जे झालं ते सगळं बरोबर झालं. नाही, त्यासाठी वेळ जायची गरज नाहीये. मी आजच सांगतो की हे अयोग्य आहे. मी प्रेमाचं सोंग घेऊन आयुष्य नाही काढू शकत. आणि मुळात जगात कसलंही सोंग घेता येतं पण प्रेमाचं सोंग नाही घेऊ शकत. छान दिसतंय. एक सुचवू का? साखरपुड्याच्या कार्यक्रमात आपण सासूबाईंना पण सहभागी करून घेतलं पाहिजे. अहो म्हणजे घरात पाहुणे येणार, नातेवाईक असणार, अशा वेळेला त्यांना असं खोलीमध्ये ठेवलेलं बरं नाही दिसणार. आणि शेवटी काहीही झालं तरी त्यांच्या नातवाचा साखरपुडा आहे ना हा. म्हणजे मी फक्त सुचवते तुम्हाला, शेवटी तुम्ही म्हणाल तसंच होईल सगळं. तिला म्हणावं आलीच तरी गपगमात बसून राहायचं, तोंडातून एक अक्षरही काढायचं नाही. तिला बघितल्यानंतर नातेवाईक ओळखीचे तिच्याशी बोलायला येतील, चौकशी करायला येतील. तिला सांग जेवढ्यास तेवढंच बोलायचं, जास्तीचं बोलायचं नाही. तिच्यामुळे जर का मला माझी मान खाली घालायला लागली त्याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. नाही तसं काहीच होणार नाही. मी घेते ना जबाबदारी. बोलते मी सासूबाईंशी. आले. यू व ल य आ. अरे पण आता तर सारंग ती भावनेच्या भरात बोलली, पण नंतर तिला खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. असं येडे पण आहे छोटे मालक. लग्न फक्त दोन माणसांमध्ये नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. त्यामुळे तुम्ही मायेचर सोडून द्या. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय. मुक्ता म्हणली होती नवरात्र संपल्यानंतर तिच्या संगत घेऊन जाईन म्हणून. न नाही नेलं तरी मी जाणारच. मला जावंच लागल. या श्रीमंताच्या घरात अपमानास्पद जीवन जगण्यापरीस गरीबाच्या घरात मानानं मिळालं बरं. ते काय नाही, आपण जायचंच. सासूबाई काय करताय? काय नाही ग. अगं कुठं काय, साड्या बघत होते घालायला. म्हणलं आपल्याला खाली तर कोण बोलावणार नाही. आपण इथं तयार व्हावं आणि इथं बसून साखरपुडा बघावा म्हणून साडी काढत होते. कुठली नेसावी? मग त्यातली साडी बघू नका, ही साडी नेसा. ही साडी नेसा, खाली येऊन बसा कार्यक्रमाला आणि तुमच्या नातवाला आणि होणाऱ्या नाचुनेला भरभरून आशीर्वाद द्यायचा. काय? पण हे कुणी ठरवलं? मी बोलले ह्यांच्याशी
तुम्ही पटकन तयार व्हा, मी कुणाला तरी पाठवते तुम्हाला बोलवायला. हा, वा, जी बाई घरातल्या लोकांसमोर बाहेर येऊ शकत नाही ती बाई आज एवढ्या पाहुण्यांसमोर येणार. वा, कसं जमवतेस ग हे सगळं? एवढं सोपं नाहीये. इतकी वर्ष सगळ्यांचं मन जपतेय, एखादी इच्छा होते पूर्ण त्यामुळे. खरं तर मला खूप करायचं असतं तुमच्यासाठी, पण दरवेळेला नाही होऊ शक्य हो. वैजंती, एक विचारू? हो, सारंग आर्या संगट खुश आहे ना? हो, खुश आहे. म्हणजे लहानपणापासून एकमेकांना ओळखतायत, तेव्हा एकत्र होते, आताही एकत्र आहेत. खुश आहे तो. पण सारंग, त्यापेक्षा तुम्ही खाली येऊन बघा ना सासूबाई, किती खुश आहेत ते. बरं, मी निघते, खालती पाहुणे आले असतील ना, तयारी करते. तुम्ही तयार व्हा, मी पाठवते कुणाला तरी. हा, येते. या या ये बाबा, तू तिकडे ठेव खुर्च्यावर का? इथं ठेव. आणि ते कव्हर नीट घाल त्याला जरा. नीट घालायचं खुर्ची. दामू काका, नीट, हा हा मला ते वरचे ग्लास काढून देता का? हा, हो देतो. हा, मुक्ता, आशाला मदतीला घे आणि त्याच्यानंतर आर्यासाठी ज्या ज्या गोष्टी काढल्या त्या त्या टेबलवर काढून ठेव. हं? अगं बाई, आली का माधवी? या, नमस्कार. ये आणि गिफ्ट उघडून ठेव सगळी. हा, हे घे. आशाताई, हा आरसा असं का लावलाय? आमच्या लाडक्या सुनेसाठी त्यावर असं काय लिहिलंय? अगं ती पद्धत असती, म्हणजे सुनेनं यायचं आणि गिफ्ट बघायची, आणि त्यातलं म्हणजे कानातलं असलं तर कानात घालून बघायचं, घड्याळ असलं तर घड्याळ हाताला बांधून बघायचं, गॉगल असला तर डोळ्याला लावून बघायचा, आणि मिठाई असली तर खाऊन. खाताना कशाला आरशात बघायला पाहिजे? अच्छा, असं असतो हे? वय वय, इथं असंच असतं बघ. आता या घरातल्या सगळ्या लोकांनी तिच्यासाठी काही ना काही गिफ्ट घेतलीत, मलाच आणायला काही मिळालं नाही बघ. आता लग्नातच घेईन तिला. मुक्ते, असं कर, तू इथंच थांब, मी दामू काकांना बोलावून घेऊन येते, म्हणजे हे टेबल उचलून घेऊन जायला. हा, थांब इकडच. आमच्या लाडक्या सुनेसाठी